त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे काव्या आणि पार्थ दोघेही जण गाडीमध्ये बसलेले असतात. तेव्हा काव्या पार्थला म्हणत असते, काय हो देशमुख, हे मला एक गोष्ट सांगा, आज आपली गाडी स्टार्ट होणार आहे की नाही? तेव्हा पार्थ म्हणत असतो, होणार आहे, असं काय करत आहे? आता मी सांगतो त्या पद्धतीने सर्व काही करा. तेव्हा आता काव्या ज्या पद्धतीने पार्थ सांगतो त्या पद्धतीने सर्व गोष्टी ती करायला सुरुवात करते. आता हे सगळं काही करायला सुरुवात केल्यानंतर लगेचच आता आपण इथे पाहतो की काव्या म्हणत असते, अहो काय हे देशमुख, जरा सावकाश सांगा ना, किती घाईघाई सर्व गोष्टी सांगत आहात तुम्ही, असं कोण शिकवतं बरं? तेव्हा लगेच आता इथे पार्थ म्हणत असतो, अहो असं काय करताय, व्यवस्थित शिकलं गेलं पाहिजे ना. तेवढ्यातच आता एका स्कूटीवरून अनिशा आणि तिची मैत्रीण चाललेल्या असतात. आता अनिशाची मैत्रीण तिला म्हणत असते, अगं बघ ना, त्या गाडीमध्ये काव्या आहे का? तेव्हा अनिशा पाहते आणि अनिशाने पाहिल्यानंतर तिची मैत्रीण म्हणत असते, चल ना, ती काव्याच आहे, आपण तिच्याशी जाऊन बोलूया, भेटूया. तेव्हा अनिशा म्हणत असते, ए अजिबात नको, चल गुपचूप घरी, मला घरी सोड. अगं असं काय करतेस, काव्याच आहे ती आणि पार्थ तू आहेत, मग तिला भेटायला आणि बोलायला नको का? काय असं वागतेस, चल ना पटकन जाऊया, भेटूया, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आता ती अनिशा नको म्हटल्यामुळे दोघीजणी तिथून निघून जातात. आता दोघीजणी निघून गेल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सर्वजण आता हॉलमध्ये मस्त गप्पा मारत बसलेले असतात. आता गप्पांचा विषय फारच खोलपर्यंत जातो. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त कैरीचं पण एन्जॉय करायचं असतं. खरं तर आता जीवाच्या आजींचा इथे विषय निघालेला असतो. जीवा म्हणत असतो, वा 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 वा, खरंच कैरीच्या पण्याचा विषय काढलाय ना, काय आजी कैरीचं पणं बनवायची, बाप रे बाप. तेव्हा मिथुन काका म्हणत असतात, ऐक ना नंदिनी, आता कैरीच्या पण्याचा विषय काढलाच आहे ना, तर मग वेळ कशाला घालवायचा. मी काय म्हणतो, कैरीचं पणं लगेचच बनवूयात का? कैरीचं पणं बनवलं तर सगळ्यांना आनंदच होईल आणि सगळेजणच त्याच पद्धतीने एन्जॉय करतील की नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे जी रम्या आहे ती म्हणत असते, हो कैरीचं पण उन्हाळा म्हटला तर झालंच पाहिजे ना, खरंच. तेव्हा जीवा म्हणत असतो, हो अगदीच बरोबर बोलताय तुम्ही सर्वजण, कैरीचं पण हे बनलंच पाहिजे बरं का. मग मिथुन काका म्हणत असतात, नंदिनी सांग, तुला किती कैऱ्या आणायच्या आहेत, मी तुला पाहिजे तेवढ्या सर्व काही कैऱ्या आणून देतो आणि तू मस्त कैरीचं पण एन्जॉय करू बनवून दे, आम्ही सर्वजण एन्जॉय करतो. त्याच वेळेला आता मानिनी म्हणत असते, हो हो अगदी बरोबर बोलताय. नंदिनी म्हणत असते, हो आता उन्हाळा सुरू झालाय ना, तर बनवूयात ना कैरीचं पण वगैरे बनवूयात. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, अगे काय बनवूयात बनवूयात करतेस, कैरीचं पण बनवायची काही एक गरज नाही. तेव्हा ती म्हणत असते, का 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 गरज नाही आहे, बनवायला तर पाहिजे ना. अगं त्याच्यामध्ये किती कॅलरीज असतात तुला माहिती आहे का, किती साखर घालावी लागते त्यामध्ये, आणि तू चक्क कैरीचं पण बनवायचा असा विचार करतेस. काही नाही आहे नंदिनी, अजिबात कैरीचं पण वगैरे बनवण्याचा अजिबात विचारसुद्धा करायचा नाही, असं आता इकडे ती बोलते. आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, काय रे ठोंब्या, मला एक गोष्ट सांग, आजीनं एवढं कैरीचं पण बनवायला शिकवलं, आजीची रेसिपी आहे ती, मग आजी कसं कैरीचं पण बनवायच्या, काय करायच्या, ह्या गोष्टी तुला माहिती नाही आहे का, सांग ना. हो जीवा, अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का जीवा, कैरीच्या पण्यामध्ये अजिबात साखर नसते, त्यामध्ये गूळ घालतात. हो पण तरीसुद्धा, काय तरीसुद्धा रे ठोंब्या, काय रे तरीसुद्धा, अजिबात असं काही नाही आहे, तुला सांगितलं ना, कैरीचं पण म्हणजे जीव की प्राण. आता मानिनी म्हणत असते, खरंच ग खरंच मानिनी, तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे, पण आता खरं तर नंदिनी तू किती स्टेप चाललीस ग. तेव्हा जीवा म्हणत असतो, ती 4000 स्टेप चाललेली आहे, काय सांगतेस काय, अरे वा तुझं कौतुक बरं का. त्याच वेळेला आता पार्थसुद्धा म्हणत असतो, आणि काव्यानेसुद्धा आज बऱ्यापैकी गाडी चालवली बरं का, असं म्हणत असते. पण काही म्हणा मानिनी, हे सगळं तुझ्यामुळे शक्य आहे, म्हणजे खरं तर तू एक चांगली सासू आहेस आणि तू ह्यांना ह्या सगळ्या संधी करायला देतेस ना, त्यामुळे त्यांना ते जमतंय. मग आता जीवा म्हणत असतो, वा 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 वा, आता मग सासूबाईंना इथे बेस्ट अवॉर्ड दिला पाहिजे, असं आता इकडे तो बोलतो. त्याच वेळेला सगळेजण हसायला लागलेले असतात. आता नंदिनी म्हणत असते, ठीक आहे ठीक आहे, मी तुम्हा सर्वांना कैरीचं पण बनवून देण्यासाठी
प्रयत्न करतेच आहे असं म्हणून सर्वजण आता निघून जात असतात. इकडे रम्या म्हणत असते, काय गाई, फारच कौतुक आणि लाड चालले होते तुझे. काय गरज होती एवढं सगळं कौतुक आणि त्या सर्व काही गोष्टी इथे करण्याची. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे वसू म्हणत असते, अगं असं काय करतेस, मानिनीला कसलाही संशय यायला नको, त्यामुळे असं करावंच लागतं बाळा, असं काय, असं कसं बोलू शकतेस तू. अगं हो, पण तरीसुद्धा एवढं सगळं काही. पण आता बघ ना, त्या काव्याचा खूपच कॉन्फिडन्स वाढला आहे ना, मग आता तिचा कॉन्फिडन्स कसा लो होईल आणि ती उद्या कशी गाडी चालवणार नाही ना, हेच बघावं लागेल. तेव्हा वसू म्हणत असते, म्हणजे नेमकं काय करणार आहेस, काय करणार आहेस, आता बघच तू उद्या मी काय करते ते, असं रम्या म्हणत असते. वसू आता तिच्याकडे पाहते आणि वसूलासुद्धा समजत नाही की ही रम्या आता नेमकी उद्याच्याला काय करणार आहे ते तिलासुद्धा कळत नसतं. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि नंदिनी आता सकाळी सकाळीच लवकरच जीवाबरोबर एक्सरसाइज करत असते. जिन्यामध्ये जीवा 2-3 पायऱ्यावर बसलेला असतो आणि नंदिनीला पायरीवर तो एक्सरसाइज करायला लावत असतो. फरशीवरून पायरीवर आणि पायरीवरून फरशीवर अशा काहीतरी त्या जंप असतात आणि जवळपास 25 जंप मारायचे असतात. नंदिनीने 21 जंप मारलेले असतात आणि तिने थकलेली असते. आता पाय खूप भरून आलेले असतात. त्यामुळे ती ताबडतोब पाणी प्यायला जात असते. तेव्हा जीवा म्हणतो, तुला सांगितलं ना पाणी प्यायचं नाही. नंदिनी वेडी आहेस का तू, तुला सांगितलं होतं मी, हे बघ पूर्ण जे काही तुला मी टार्गेट दिलं आहे ते पूर्ण टार्गेट कंप्लीट करायचं. तेव्हा ती म्हणत असते, पसारेवाले काय हे असं काय करताय. तेव्हा तो म्हणतो, आता तू असं ब्लॅकमेल करणार आहेस का मला, मी तुझा कोण आहे, एक ट्रेनर आहे ना, मग मी जर तुझा ट्रेनर असेल तर त्याच्यासोबत हे असं नातं वगैरे नाही ठेवायचं, पसारेवाला आणि यावून त्यावून. जीवा काय हे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, का 25चं टार्गेट होतं ना, 21 मारल्या, 4 शिल्लक आहेत, मी त्या 4 मारून घेते. तेव्हा जीवा म्हणत असतो, अजिबात नाही, आपलं काय ठरलं होतं, जर तू बॅकला गेलीस तर पुन्हा एकदा 25 माराव्या लागतील, हे ठरलं होतं की नाही, मग अजिबातच नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा प्लीज असं नका ना करू. त्यावर जीवा तिच्यावर चिडतो आणि म्हणत असतो, जा जा जा, फ्रीजमध्ये मस्त श्रीखंड ठेवले, गुलाबजामुन ठेवले, जा खाऊन घे आणि मस्त एन्जॉय कर, जा स्वीट खा, मी काही तुझ्या इथे तुझी एक्सरसाइज वगैरे काहीच करून घेणार नाही. नंदिनी चिडते आणि म्हणत असते, जीवा प्लीज समजून घ्या ना, आणि रडायला लागते. आता जीवा म्हणत असतो, आता रडून असं इमोशनल कार्ड प्ले करणार आहेस का. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही जीवा प्लीज माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, जा तू फ्रीजमधलं श्रीखंड आणि गुलाबजामुन खा, जा, असं म्हणून जीवा निघून जातो. आता जीवा निघून गेल्यानंतर नंदिनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तो काही केल्या थांबत नाही. इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, वसू छान तिचं आवरून बसलेली असते. तेवढ्यातच आता रम्याच्या मोबाईलवर एक मेसेज आलेला असतो, त्याचं नोटिफिकेशन आलेलं असतं. तेव्हा वसू तिला म्हणते, अगं रम्या काय हे, मोबाईल सायलेंटला ठेवता येत नाही का गं, किती वाजत राहतो तो कंटिन्यू, किती सतत ते मेसेजेस येतात. तेव्हा ती म्हणते, हो का, अगं बाई, अगं काही नाही, असेल तोच. कोण, विजय, हो तोच मेसेज करत असेल. आता जवळपास एक मेसेज नंतर 3 सलग मेसेज वाजलेले असतात. तेव्हा पुन्हा एकदा रम्याला वसू म्हणत असते, अरे वा, मजनू झालाय तुझा तर तो, ए आई मजनू वगैरे काय गं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच फोनवर त्याचा फोन येतो. आता फोन आल्यानंतर रम्या म्हणत असते, कट कर आई, कट कर ना प्लीज. पण वसूकडून चुकून तो फोन उचलला जातो आणि तेव्हा उचलल्यानंतर रम्या वसूकडे रागानेच पाहते. आता इकडे तो म्हणत असतो, हाय हॅलो मिसेस मुतकरी, काय करताय, गुड मॉर्निंग. त्यावेळेस रम्या म्हणत असते, हां गुड मॉर्निंग. तेव्हा तो म्हणत असतो, आता गेस कर बरं मी काय करत असेल, सांग बरं. तेव्हा रम्या म्हणते, काय करतोयस. अगं मी सिनेमन कॉफी एन्जॉय करतोय. काय, हो मी मस्त सिनेमन कॉफी एन्जॉय करतोय. आता हे सगळं काही तो बोलत असताना वसू तर रम्याकडे पाहतच असते आणि वसू रम्याकडे पाहत असताना इकडे आता रम्याला राग आलेला असतो. रम्याला राग आल्यानंतर ती म्हणत असते, अरे वा छान आहे, पण तुला सांगू ही सिनेमन कॉफी तशी होती ना तशी नाही आहे, तुझ्या आवडीसाठी मी घेतली आहे, पण त्यामध्ये ना मी थोडासा बर्फ मिक्स केला आहे. काय सांगतोयस काय, अरे वा, खूपच आनंदाची गोष्ट आहे ना ही, मग चांगलीच गोष्ट आहे, असं म्हणून रम्या मुद्दामच आपलं खोटं खोटं हसत असते. तर दुसऱ्या बाजूला आता पार्थ आणि काव्या हे गाडी शिकायला जाणार असतात. पार्थ म्हणत असतो, काय हे काव्या, किती वेळ लावणार आहात, चला पटकन. त्यावर काव्या म्हणत असते, असं काय करताय, मुलींना थोडंसं आवरायचं नसतं का, झालंच सनस्क्रीन लावते आणि मग निघायचंच आहे. पार्थ म्हणतो, एसीच्या गाडीत बसायचं आहे, मग सनस्क्रीन कशाला लावायला हवंय. काव्या म्हणत असते, काय हे देशमुख,
तुम्हाला मुलींचं काही नाही समजणार, गप्प बसावं आणि झुमके कानात घालू द्या. तेव्हा तो म्हणतो, आता हे कशाला, आपण गाडी चालवायला शिकायला जातोय ना, झुमके आणि हे सगळं. काव्या म्हणत असते, त्याचं काय आहे ना, तुम्हाला झुमके आवडतात ना आणि म्हणूनच मी हे झुमके घालत आहे. असं म्हटल्यानंतर आता पार्थ हा काव्याच्या हाताला ओढतच घेऊन जात असतो. काव्या म्हणत असते, तुम्ही पुढे व्हा बरं, चला पटकन. आता इकडे जो काही विजय आहे तो रम्याबरोबर ह्या सगळ्या काही गोष्टी बोलत असताना रम्याला ऑलरेडी राग तर खूप आलेला असतो, पण राग येऊन मात्र आता काही उपयोग होणार नसतो. किती नाही म्हटलं तरीसुद्धा आता इकडे जो काही पार्थ आहे तो पार्थ इकडे काव्याला घेऊनच जात असतो. आता रम्या म्हणत असते, हां बोल ना. तेव्हा तिच्या बांगड्यांचा आवाज येतो आणि त्यावर विजय म्हणत असतो, काय गे रम्या, मला एक गोष्ट सांग, तू आत्ता केस धुतलेस ना. तेव्हा रम्या उठून उभी राहते आणि म्हणत असते, काय रे, तुला कसं समजलं, तू आमच्या घरामध्ये काय CCTV बसवलीस की काय. त्यावर तो म्हणत असतो, छे ग, तुझ्या बांगड्यांच्या आवाजावरून मी ओळखले. अच्छा अच्छा, बरं ठीक आहे, असं म्हणून फोन ठेवला जातो. आणि तेव्हा वसू तिला म्हणत असते, रम्या, ह्या विजयला एवढं हलक्यात घेऊ नकोस बरं का, हा वाटतो तितका बावळट नाही आहे काय, हा स्मार्ट बॉय आहे. त्यावर रम्या म्हणत असते, ते तर दिसायच लागलेलं आहे आता. बांगड्या, लगेचच रम्या हातातल्या बांगड्यासुद्धा काढून टाकते. आता हे पाहणं इंटरेस्टिंग आहे की रम्याने सिनेमन कॉफी पार्थच्या आवडीनुसार पेली होती, पण आता ती कॉफी तो विजयसुद्धा प्यायला आहे. मग आता विजयचं काय करेल हे मात्र काही केल्यास सांगता येणार नाही. वसू म्हणत असते, रम्या बघितलंस ना. तेव्हा रम्या म्हणत असते, ते तर आहेच ग, पण त्याला आता कसं हँडल करायचं, काय करायचं हे मी बघेल. असं म्हणून ती बाहेर पडते. आता बाहेर पडल्यानंतर समोरून काव्या येताना दिसत असते. काव्या आणि रम्या ह्या दोघींचीही तिथे भेट होते. आता दोघींचीही भेट झाल्यानंतर रम्या काव्याला म्हणत असते, काय गे, खूपच घाईत दिसतेस, कुठे निघालीस. तेव्हा काव्या तिला म्हणत असते, अगं काही नाही, चालले मी, बघ ना देशमुख माझी वाट बघतील. बघ ना अगं, नवीनच लग्न झाले, मी विचार केला देशमुखांनी मस्त मला ते गाडी शिकवत आहेत, पण मस्त मला त्यांच्यासोबत वगैरे घेऊन जावं, पण नाही गं, तसं अजिबातच ते करत नाही. बघ आता मला सांग, मी तयार होत होते, मस्त झुमके घालत होते, आता नवीन लग्न झालेलं आहे, मग तयार होणं, त्याचबरोबर चांगले झुमके घालणं, छान छान साडी नेसणं हे गरजेचं आहे की नाही. म्हणून मी छान तयार होत होते आणि म्हटलं चला देशमुखांबरोबरच जावं, पण देशमुखांना नाहीच असं, आणि ते पुढे गेलेत. काय गं, पण अगं गाडी शिकत नाही का मी, त्यामुळे गं हे सगळं काही चाललंय. अच्छा असं आहे का. आणि त्याच वेळेला आता काव्या जांभळी देत असते. तेव्हा रम्या म्हणत असते, काय गं काय झालं, झोप नाही झाली. तेव्हा ती म्हणते, नाही ना, बहुतेक तुझी पण झोप नाही झाली. हो ना, बराच वेळ रात्री उशिरापर्यंत जागी होती. का गं, का जागी होतीस. अगं विजयचा फोन आला होता. अच्छा, म्हणजे फोन आणि याऊन त्याऊन चालू झालंय वाटतं. तेव्हा रम्या म्हणत असते, हो गं चालू तर झाले. अरे वा 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 वा, खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे बरं का रम्या, म्हणजे गाडी हळूहळू पुढं चाललेली आहे तर. तेव्हा रम्या म्हणत असते, हो गं गाडी तर हळूहळू पुढं चाललेलीच आहे, पण तुमचं काय बाबा. हां, बोलता बोलता असाच विषय निघाला. काय गं, काय विषय निघाला. म्हणजे तो विचारत होता घरातले सगळे कसे आहेत काय आहेत. मग मी त्याला सांगितलं की काही नाही, नंदिनीचं मस्त डाएट प्लॅन आणि एक्सरसाइज ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत, आणि त्यानंतर काव्याला ना पार्थ हा गाडी शिकवतोय. अच्छा, हे सगळं काही सांगितलेस का. मग तेव्हा ना काव्याला गाडी शिकवतोय असं म्हटल्यानंतर तो थोडासा घाबरला गं. तेव्हा ती म्हणते, का का काय झालं, का घाबरला. त्यावरती म्हणत असते, अगं तो जेव्हा त्याच्यासोबत काहीतरी झालं होतं, म्हणजे किस्सा झाला होता, पण असू देत, तू नको एवढं हे करू, काय झालं होतं सांग ना काव्या. त्यावर ती म्हणत असते, नाही गं असू देत, उगाचच काही नाही, फार काही नाही, असू देत. त्यावेळेस आता काव्या पुन्हा पुन्हा तिला खोदून खोदून विचारत असते आणि म्हणत असते, सांगणार आहेस का आता. तेव्हा रम्या म्हणत असते, अगं काय झालं ना त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तो नवीनच गाडी शिकत होता आणि त्याच्या बाजूला एक माणूस म्हणजे त्याच्याच वयाचा मुलगा बसला होता आणि तो गाडी शिकवत होता आणि ह्याला काही समजलं नाही, आणि त्याने असा कचकन ब्रेक दाबण्याऐवजीच ना रेस केली का काहीतरी केलं बघ, आणि त्यामुळे ना त्या शेजारच्या बसलेल्या माणसाचं डोकं जे आहे ना ते समोरच्या काचेवर आपटलं आणि रक्त येऊ लागलं गं, खूप लागलं होतं त्याला, आणि त्यामुळे तो असं हे सगळं काही सांगत होता. म्हणजे बघ ना, आपण नवीन असतो, आपल्याला नवीन असताना ह्या सगळ्या गोष्टी समजत नाही ना, आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी न समजल्यामुळे आता हा सगळं काही गोंधळ अशा पद्धतीने होतो, बस एवढंच, बाकी काही नाही. आता हे सर्व काही बोलल्यानंतर काव्याला फार भीती वाटलेली असते. तेव्हा रम्या म्हणते, बरोबर चल तू जा आता, मी चल निघते आता, असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. तर काव्या घाबरलेली असते.
दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नंदिनी तिच्या खोलीमध्ये असते. तेवढ्यातच मानिनी येते आणि मानिनीकडे काहीतरी एक मेडिसिन असते आणि त्यावरची एक्सपायरी डेट तिला पाहायची असते. मानिनी म्हणत असते, ए नंदिनी बघ जरा यावरची एक्सपायरी डेट कधीची आहे. हल्ली ना हे मेले खूप छोट्या अक्षरात लिहितात. खरं तर मला ना ते दिसत पण नाही नीट आणि वाचता पण येत नाही नीट, काय करावं ना कळत नाही. तेव्हा नंदिनी उठायला जाते तर नंदिनीचे पाय दुखू लागतात. आता मानिनी म्हणत असते, काय गं नंदिनी काय झालंय, तुझे पाय दुखतायत, तुला बरं नाही आहे का? तेव्हा ती म्हणते, नाही नाही काही नाही काही नाही. अगं असं काय, जीवाने बहुतेक जास्त एक्सरसाइज करून घेतली. नाही आई तसं काही नाही आहे, त्यांची काही चूक नाही त्यामध्ये. अगं काय हे नंदिनी, किती पाठीशी घालणार आहेस त्याला. नाही आई तसं काही नाही आहे. अगं हो पण तरीसुद्धा हे बघ नंदिनी, तुला जेव्हा जास्त एक्सरसाइज करायला लावत असेल ना तर थोडीशी काळजी घे. आणि तेव्हा ती म्हणत असते, हो पण ते सगळं काही खरं आहे, पण मला काय करावं ना तेच कळत नाही. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, तुला एक गोष्ट सांगू का, जीवाना जेव्हा 17 वर्षाचा होता ना तेव्हापासून तो एक्सरसाइज करत आहे, जिम जॉईन केलेली आहे. पण तू जर हे आत्तापासून करतेस ना नंदिनी, तर खरं सांगू का तुला ह्या सर्व गोष्टींचा त्रास होणारच आहे नंदिनी. हे बघ तू असं करू नकोस, कारण काय आहे ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा ह्या सर्व गोष्टीमुळे त्रास तर होणारच आहे ना, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, नाही नाही आई इट्स ओके, त्यांना काही फरक पडत नाही. अगं हो पण तरीसुद्धा गं, आता मानिनी तिला समजावत असते. दुसऱ्या बाजूला काव्या गाडी चालवून आणि शिकून शिकून फार थकलेली असते. आता ती हळूहळू गाडी चालवते आणि चालवत असताना पार्थ म्हणत असतो, अरे वा 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 काव्या जमतंय की तुम्हाला. तेव्हा काव्या अचानकच जोरात ब्रेक दाबते. अचानकच जोरात ब्रेक दाबल्यानंतर आता इकडे ती म्हणत असते, नाही नाही काय जमतंय मला, काहीही जमत नाही. अरे असं काय करतेस काव्या, जमतंय. त्याच वेळेला काव्याला रम्याचे जे काही शब्द आहे ते आठवू लागतात आणि रम्या बोललेले शब्द आठवल्याबरोबर ती म्हणत असते, नाही नाही मला ह्या सर्व गोष्टी अजिबात जमणार नाही आहेत, मी हे सगळं काही अजिबात करणार नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. काव्या असं काय करताय, हे चुकीचं करताय हां फार तुम्ही, असं नाही करायचं, वेड्या आहात का. त्याच वेळेला रम्या कशी बोलली की बाजूच्या बसलेल्या माणसाला काही होऊ शकतं आणि त्यामुळे ती फार घाबरते. आता हे सगळं काही झाल्यानंतर काव्या म्हणत असते, नाही नाही उगाचच तुम्हाला काही झालं तर मग काय करायचं आहे. मला काही झालं तर म्हणजे मला नाही समजलं, म्हणजे बघा ना मी इथे अचानकच ब्रेक दाबलं आणि तुम्हाला जर लागलं तर मग काय करायचं आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, मला का लागेल, नाही 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 मला खूप भीती वाटते. काव्या खूप जास्त करताय हां तुम्ही, अति करताय हां, आता खूप झालं तुमचं. त्यावर काव्या मात्र फार चिडते आणि म्हणत असते, नाही मी काही अति करत नाही. आता कुठे निघालात, कुठे काय निघाले आहे, इथे बाहेर कॅफे आहे तिथे फ्रेश होण्यासाठी जाते. काव्या अहो पण असं काय करताय, अहो तुम्हाला गाडी चालवायची आहे की नाही, असं सुद्धा आता इकडे पार्थ बोलत असतो. त्यावर काव्या म्हणत असते, गाडी नाही चालवायची मला गाडी. अरे अरे काय हे, असं नका करू काव्या, असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते. आता पार्थ शेवटी वैतागलेला असतो. काव्याचं हे वागणं त्याला आता इकडे सहन होत नसतो. तो विचार करत असतो, काव्याला कसं समजावू, काय करू आणि कशा पद्धतीने त्यांना हे सगळं काही करण्यासाठी भाग पाडू, हाच विचार आता इकडे तो करत असतो. ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर काव्या म्हणत असते, देशमुख तुम्ही गप्प बसा, मला आत्ता तुमच्याशी काहीच नाही बोलायचं आहे आणि मी फ्रेश होण्यासाठी जाते. अहो पण काव्या आपण गाडी चालवायला आलो आहे, नाही म्हणून सांगितलं ना देशमुख, असं म्हणून काव्या आता पटकन गाडीचा दरवाजा उघडते आणि गाडीचा दरवाजा उघडून ती फ्रेश होण्यासाठी निघून जाते. आता ती फ्रेश होण्यासाठी निघून गेल्यानंतर इकडे पार्थ म्हणत असतो, खरं तर यांना ना गाडी चालवता येते, आत्ता ह्यांनी थोडीशी गाडी चालवली पण ना ह्या घाबरतात, काहीतरी प्लॅन करावा लागेल आणि काहीतरी प्लॅन करून ह्यांची भीती आणि त्या सर्व गोष्टी घालून टाकाव्या लागतील. जर ह्यांच्या मनातील भीती गेली ना तर मग ह्या नक्कीच गाडी व्यवस्थित चालवू शकतील, असं सुद्धा आता इकडे पार्थ विचार करतो. पण काय जुगाड करता येईल असा विचार केल्यानंतर आपण पाहतो की समोर आता इकडे जो काही पार्थ आहे त्या पार्थला शाळेतील काही मुलं खेळताना दिसतात. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की आता इकडे पार्थने ह्या शाळकरी मुलांसोबत गट्टी केलेली असते आणि शाळकरी मुलांसोबत गट्टी केल्यानंतर आता इकडे तो त्यांना सांगत असतो एक प्लॅन, आणि तेव्हा तो प्लॅन आता इकडे सांगितल्यानंतर ती मुलंसुद्धा पार्थला मदत करायला तयार झालेली असतात.
तर आता इकडे एका मुलाच्या पायाला लागलेलं असतं आणि तेव्हा तो समोर येतो आणि म्हणत असतो, आमच्या पायाला लागले. तेव्हा काव्या म्हणते, काय झाले मुलांना, तुमच्या पायाला काय झाले? तेव्हा एक मुलगा म्हणतो, इथे ना हा मुलगा पडलाय. अच्छा, पडलाय? अरे बापरे, किती लागलंय ते? त्यावर पार्थ म्हणत असतो, काय मग तुम्हाला कुठे सोडायचं आहे का घरी वगैरे? तेव्हा ती मुलं म्हणतात, हो सोडायचं तर आहे, पण गाडी कोण चालवणार आहे? तेव्हा पार्थ म्हणत असतो, कोण म्हणजे? ह्या चालवणार आहेत. ओ गप्प बसा, बायकांना गाडी वगैरे चालवता काहीच येत नाही, तुम्ही हा विचार नका करू. तसं बोलल्याबरोबर आता इकडे काव्याला राग येतो आणि ती म्हणत असते, एक मिनिट, तुम्ही मला चॅलेंज करताय? तुम्हाला असं वाटतंय का की मला गाडी चालवता येत नाही म्हणून? खूप जास्त ती बोलताय. आता बघाच तुम्ही, मी तुम्हाला गाडी चालवून दाखवते. असं म्हणून काव्या आता त्या मुलांना पाठीमागे बसवते आणि पाठीमागे बसवून आता त्यांच्यासोबतच इकडे ती आता गाडी चालवायला लागलेली असते. काव्याने खूपच छान पद्धतीने इथे गाडी चालवून त्या मुलांना सुखरूपपणे घरी सोडवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.